देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायवसेसह शिवलिंग मोराळेला सह आरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी। कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं। बालाजी तांदळे, शिवलिंग बोराडे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे, अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे आणि सारंग आंधळे सर्वांचे सीडीआर काढा, अंजली दमानी यांची मागणी। तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमानी यांची माहिती। रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार, काँग्रेस सोडताना दुःख होतं। संध्याकाळी 7 वाजता शिंदेंसोबत बैठक, या बैठकीत चर्चा करून निर्णय, धंगेकरांची माहिती। विचारांची गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवार यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे दरवाजे धंगेकरांसाठी खुले आहेत, रुपाली पाटलांकडून आधीच धंगेकरांना ऑफर, अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता, अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली, नांदगावकरांनी आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित।